दोन्ही हाताची ज्ञान मुद्रा. ठीक ठीक. इंडेक्स फिंगर थंब फिंगर जॉईन करायचंय. उरलेले तिन्ही बोट सरळ ठेवायचे. दोन्ही हात मांडीवर ठेवायचे. खांदे मागे ओढून घ्या. पाठीचा कणा सरळ करून घ्या. डोळे अलगद मिटून घ्या. एक लांब आणि दीर्घ श्वास आत घ्या. हळूच संत श्वास बाहेर. शरीर पूर्णपणे हलकं करा. पुन्हा एक लांब आणि दीर्घ श्वास आत घ्या. संत श्वास बाहेर. मनातील विचार संपूर्णपणे बाहेर टाकायचा प्रयत्न करा. मन शांत, शरीर शांत करायचा प्रयत्न करा. नाही तर लांब आणि दीर्घ श्वास आत घ्या. हळूच संत श्वास बाहेर. हळूच आता पूर्ण लक्ष आपल्या भूमध्याकडे दोन्ही दृश्यामध्ये न्यायचा प्रयत्न करा. हे परमात्म स्वरूप दिव्य ज्योती आहे. प्रकाशमय अशी दिव्याच्या फ्लेम सारखी त्या दिव्य ज्योतीला बघायचा प्रयत्न करा. अनुभव घ्यायचा प्रयत्न करा तिचा. आणि आता आपण तिला बघतच ओंकार करूया. तीन. 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 थँक्यू. 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 थँक्यू आजच्या सुंदर दिवसासाठी. चैतन्यमयी, आनंददायी, प्रेम, आदर, सत्कार या पूर्णत्वाच्या दिवसासाठी धन्यवाद. 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 माझं मन चित्त शांत, प्रसन्न आहे. मी परिपूर्ण आहे. चमत्कारामागून चमत्कार, आश्चर्यामागून आश्चर्यकारक, नवीन नवीन छान छान गोष्टी माझ्या आयुष्यामध्ये घडत आहे. मी खूप खुश आहे. मी खूप आनंदी आहे. परमेश्वराचा साथ आणि हात माझ्यासोबत आहे. माझ्यामधून दैवी प्रेमाची शक्ती वाहत आहे. त्यामुळे मी नेहमी सकारात्मक लोकांनाच आकर्षित करते. या दैवी प्रेमाच्या शक्तीमुळे मला ज्यांनी दुखवलं त्यांना मी माफ करते. माझ्याकडून कोणाला दुखवलं गेलं त्यांना मी माफी मागते. या सुंदर पूर्णत्वाच्या दिवसासाठी परमेश्वरा तुझे आभार. माझा श्वास चालतो आहे. मी जिवंत आहे. मी खुश आहे. माझे परिवारातले सगळे लोक खूप छान, खूप आनंदी आहेत. सुंदर चैतन्यमयी सकाळ. माझं शरीर सुदृढ आहे. माझे हात, पाय, कान, नाक, डोळे, यकृत सगळं माझं खूप छान काम करत आहे. माझ्या शरीरातल्या प्रत्येक पेशी, अवयव आरोग्यदायी आहेत. माझं शरीर पूर्णतः स्ट्रॉंग, आरोग्यदायी आहे, मजबूत आहे. मी सगळी कामं सहज करू शकते. माझे गुडघे खूप छान आहेत. पाय खूप छान आहेत.
धन्यवाद माझ्या शरीराच्या प्रत्येक अवयवासाठी. धन्यवाद माझ्या घरी असलेल्या प्रत्येक गोष्टीसाठी. झाडे, फुले, शेती या सगळ्या गोष्टींसाठी खूप खूप धन्यवाद. धन्यवाद माझ्या आईसाठी जिने मला जन्म दिला, माझं पालन पोषण केलं. धन्यवाद माझ्या वडिलांसाठी ज्यांनी मला घडवलं. धन्यवाद माझ्या पतीसाठी जे माझ्यावर खूप प्रेम करतात. धन्यवाद माझ्या अतिशय हुशार मुलीसाठी. ती एक शायनिंग स्टार आहे. तिने समाजामध्ये आम्हाला उच्च मानांकनाचं असं स्थान मिळवून दिलंय. फीलिंग सो प्राऊड. मला खूप छान मुलगी तू दिली आहेस परमेश्वरा. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. धन्यवाद पंचतत्वांसाठी. धन्यवाद धरती मातेसाठी. धन्यवाद पाण्यासाठी. धन्यवाद सूर्यप्रकाश अग्नीसाठी. धन्यवाद वायूसाठी. धन्यवाद आकाश तत्वासाठी. या सगळ्यांमुळे माझं शरीर बनलेलं आहे त्याच्यासाठी. धन्यवाद, धन्यवाद. धन्यवाद. माझ्याकडे भरपूर प्रमाणामध्ये धनसंपत्ती आहे. मी धनाचा चुंबक आहे. मी सहज सगळ्या गोष्टी आकर्षित करते. मी प्रत्येक क्षेत्रामध्ये यश आणि कीर्ती प्राप्त करते. मी स्वतःच एक यश आहे. हर एक कामामध्ये मला हात लावलं तर सोनं होतं. चारही बाजूंनी वेगवेगळ्या स्त्रोतामधून मला पैसा रोज येतो आहे. माझे बँक बॅलन्स ओव्हरफ्लो होते आहे. दैवी रूपाने माझ्याकडे पैसा येतो आहे. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. हातांना एकमेकांवर घासायचे. डोळ्यावरून हात फिरवा. पूर्ण शरीरामध्ये ही ऊर्जेचा स्तोत्र वाढत आहे आणि धरती मातेला नमन करायचं आहे. तुमच्या आतमध्ये असलेल्या प्रत्यक्ष परमेश्वराला नमन करायचं आहे. माझ्या समोर असलेल्या सगळ्या परमेश्वर रूपी आत्म्यांना माझं आत्मवंदन. आणि रोज सकाळी उठून क्लास जॉईन केल्याबद्दल मी तुमचे मनपूर्वक आभार मानते. आणि तुमच्या आयुष्यामध्ये भरभराटी, सुख, आरोग्य, संपत्ती पुष्कळ प्रमाणात येऊ हीच परमेश्वर चरणी प्रार्थना करते. आणि सगळ्यांची चांगली चांगली स्वप्न पूर्ण होत. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. Good morning, everyone. Thank you so much for joining and try to open your windows, please. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. आजचा लेसन खूप छान आहे. याच्यानंतर 8-9वा लेसन मग मनीचा लेसन आहे. तो चलो स्टार्ट करें. येस. तुम्हाला हवे असलेले परिणाम कसे साध्य कराल? रीडर आहे का? कोण वाचणार? मी वाचू का? चालेल. PDF मी नेहमी पाठवते, सगळ्यांना मिळतीये ना? हो हो. आणि याचं क्रेडिट गोज टू माय डॉटर. तिने सगळ्या याची मला PDF तयार करून देते ती आणि बरोबर. थँक्यू सो मच कोमल. चला. एकच मिनिट मी ओपन करते. हम्म. तुम्हाला हवे असलेले परिणाम कसे साध्य कराल? आपली प्रत्येक प्रार्थना सफल होईलच असे नसते, हे प्रत्येक व्यक्तीला माहीत असते. संशयवादी नास्तिक लोक यावरून आपण असा निष्कर्ष काढतात की प्रार्थनेचा उपयोग होत नाही. ते या वस्तुस्थितीकडे दुर्लक्ष करतात की प्रार्थना सफल होण्यासाठी ती प्रभावीपणे आणि तिच्या मागचा वैज्ञानिक आधार समजून घेऊन केली पाहिजे. तेव्हाच एखादी विशिष्ट प्रार्थना परिणामकारक का झाली नाही आणि ती अधिक
परिणामकारक होण्यासाठी आपण कोणता व्यावहारिक दृष्टिकोन अवलंबला पाहिजे हे कळू शकते. वाचा खालचं. तुमच्या प्रार्थनेचे अपेक्षित परिणाम होत नसल्याचे तुम्हाला आढळून आल्यास काय कराल? या अपयशाची मुख्य कारणे तुम्ही समजून घेतली पाहिजे. ती अशी आहेत: विश्वासाचा अभाव आणि अतिप्रयत्न. बरेच लोक त्यांच्या प्रार्थना स्वतःच अयशस्वी करतात कारण त्यांना त्यांच्या अंतर्मनाचे कार्य पूर्णपणे समजलेले नसते. तुमचे मन कसे आहे, कसे काम करते हे कळल्यावर तुमचा आत्मविश्वास नक्कीच वाढू शकतो. येस. आता पुष्कळदा आपण बघतो की नेहमी प्रार्थना करतो, आपलं का सफल होत नाही? कधी जरी विचार केलाय का की मी तर खूप ग्रॅटिट्यूड होते, मी खूप सकाळी उठते, प्रार्थना करते, अं, देवाकडे बसते, सगळं काही आहे, परंतु प्रत्येक व्यक्तीला फळ मिळतं किंवा प्रार्थनेचा उपयोग होतो असं नाही. पण याही मध्ये काही संशयवादी लोक असतात, ज्यांचं संशय असतो प्रत्येक गोष्टीवर, ते लॉजिकली विचार करतात, संशयाने विचार करतात. काही नास्तिक आहेत, मग ते काय करतील, ते काय म्हणजे त्यांची जर प्रार्थना पूर्ण झाली नाही तर काय लक्षात येतील का की खरंच मी प्रार्थना व्यवस्थित करतो आहे का? जे मला सांगितलं आहे रोंडा बर्नी, जे मला सांगितलं आहे जोझेफ मॉर्फीनी, मी खरंच सगळ्या गोष्टी अनुभव म्हणजे माझं पालन करतोय की नाही? त्याच्याकडे दुर्लक्ष करून मग काय म्हणतील ते की नाही, असं काही केल्याने होत नाही किंवा प्रार्थना माझी सफलच झाली नाही. पण त्याच्या मागचं कारण काय आहे ते समजून घेणार नाही. का प्रार्थना नाही झाली सफल, ते सफल होण्याचे ते प्रभावी त्या वैज्ञानिकाचा आधार कधी समजून घेतला पाहिजे ना, की का नाही होत. मी तर सगळं करते आहे, पण काहीतरी कारण असेल ना. त्याच्या मागचं कारण काय आहे ते शोधायचं आहे. ते व्यावहारिक दृष्टिकोन समजला पाहिजे आपल्याला की का नाही होत. मग प्रार्थनेचं अपेक्षित परिणाम होत नसेल तर त्याच्या अपयशाची कारणे शोधून काढायची की काय कुठे चुकी झाली. मला विश्वास नव्हता, मी लिहित तर सगळी होती, पण मनामध्ये कुठेतरी माझा संशय आहे की होईल का पूर्ण. जेव्हा आपण विश्वासाचा अभाव असतो आणि त्याच्यानंतर ती प्रार्थना यशस्वी ठरते. कारण विचार वेगळे असतात, फ्रिक्वेन्सी वेगळी असते, लिहिणं वेगळं असतं. ते सगळं जोपर्यंत मॅच होणार नाही तोपर्यंत तुमचा प्रार्थना पूर्ण होणार नाही. तोपर्यंत तुम्ही काहीही केलं, तुम्ही तुम्ही कुठे ना कुठेतरी कमी पडा. तर अपयशाची मुख्य कारणं समजून घेतली पाहिजे. अपयशाची मुख्य कारणं: विश्वासाचा अभाव आणि खूप प्रयत्न, म्हणजे मी हे केलं, मी ते केलं, मग त्याच्या मागे धावणे की माझं हे इतकं झालं तरी पूर्ण का नाही झालं, म्हणजे कंटिन्युअस त्या गोष्टीला हे मी काय करू. मग स्वतःचं लॉजिक लावायचं, मी हे करू का म्हणजे इथून पैसे येईल, मग मी ते एफडीचे हे करू का, किंवा माझं सोनं असं आहे, मी असं केलं तर असं होईल का. म्हणजे आपले स्वतःचं डोकं जास्त चालवणे, अतिप्रयत्न याला म्हणतात. बरेच लोक प्रार्थना अपयशी याच्याच कारणामुळे करतात, कारण ते स्वतःचं लॉजिक लावतात. मला माहित आहे युनिव्हर्स माझी इच्छा पूर्ण करणार आहे. आज जरी माझ्याकडे काही नाही किंवा माझ्याकडे त्या गोष्टीसाठी पैसे नाही, किंवा आज जरी मला तो करिअर पॉइंट मध्ये मी तेवढं सक्सेस नाही आहे कुठलीही, किंवा माझं आज जरी आरोग्य ठीक नाहीये, पण मी प्रार्थना विश्वासाने करते आहे. माझं शरीर खूप छान आहे, मी आरोग्यदायी आहे, माझे हातपाय खूप छान काम करतात, माझ्या शरीरात मध्ये रक्तप्रवाह खूप छान होत आहे. या सगळ्या गोष्टी जर मी कंटिन्युअस तरीही विश्वास ठेवून म्हणत गेली, मी तिथे कुठलंच माझं लॉजिक लावणार नाही, तेव्हा ती प्रार्थना पूर्ण होईल, तेव्हा ती प्रार्थना काम करेल. कारण ती तुमच्या पूर्ण रोज रोज जेव्हा तुम्ही म्हणाल तेव्हा कॉन्शियस माइंड थ्रू तेव्हा ऍक्सेप्ट करून ती तुमच्या सबकॉन्शियस मध्ये जाईल आणि मग तसं तसं तुमचा परिणाम मिळेल. मागचे लेसन्स आपल्याला तोच बेस पूर्ण कंप्लीट केला त्यांनी आपल्याला. प्रार्थनेचे प्रकार सांगितले, प्रार्थना कशी करायची सांगितलं, कसं डोकं काम करतं, कसं मेंदू काम करतो, कसे कुठे सिग्नल जातात, हे सगळं आपल्याला आता कळलेलं आहे. पूर्ण बेस असा परफेक्ट तयार झालेला आहे. मग त्याप्रमाणे काम करायचं आहे तर नक्कीच तुम्हाला यश मिळेल. तुमच्या अंतर्मनाचं पूर्ण कार्य तुम्हाला समजायचं आहे की कसं माझं काम करणार आहे मन. हे कळलं म्हणजे तुमचा काय कॉन्फिडन्स वाढेल आणि मग तुम्हाला हवे तसे परिणाम त्याचे मिळतील.
तुम्हाला हे लक्षात ठेवावे लागेल की तुमचे अंतर्मन एखादी कल्पना स्वीकारताच ती लगेच अंमलात आणण्यास सुरुवात करते. ते आपल्या सर्व संसाधनांचा त्याकरता वापर करते आणि तुमच्या खोल मनाच्या सर्व मानसिक आणि आध्यात्मिक नियमांना करते. हा नियम चांगल्या विचारांबरोबरच वाईट विचारांनाही लागू होतो. जर तुम्ही तुमच्या अंतर्मनाचा नकारात्मक वापर केला तर ते अडचणी, अपयश आणि दुविधा निर्माण करते. जेव्हा तुम्ही ते सज्जनशीलपणे वापरता तेव्हा ते मार्गदर्शन, स्वातंत्र्य आणि मनशांती प्रदान करते. तुमचे सकारात्मक विचार सज्जनशील आणि प्रेमळ असतील तर तुम्हाला योग्य उत्तर मिळेल. यावरून हे स्पष्ट होते की अपयशावर मात करण्यासाठी तुम्हाला एकच गोष्ट करायची आहे. ते काम म्हणजे तुमची कल्पना किंवा विनंती तुमच्या सुप्त मनाला स्वीकारायला लावणे. त्यातील वास्तव अनुभवा, बाकीचे काम तुमच्या मनावर सोपवा. तुमची विनंती विश्वासाने आणि आत्मविश्वासाने त्याच्यापर्यंत पोहोचवा. तर तुमचे अंतर्मन त्यावर कार्य करेल आणि तुमची इच्छा प्रत्यक्षात आणेल. हम्म. तो जेव्हा अंतर्मन एखादी कल्पना स्वीकारतं आणि मग तो लगेच त्याच्यावर काम करतो. सगळ्या सगळ्या साधनांचा वापर करून जेव्हा ती गोष्ट इमेज फॉर्म मध्ये कॉन्शियस माइंड थ्रू तुमच्या मानसिक पटलावर ती छापल्या जाते, त्याच्यानंतर ती कंप्लीट व्यवस्थित होते आणि तुमची फ्रिक्वेन्सी पण छान असते. तुम्ही चांगल्याच गोष्टींचा विचार करतात. तुमचं माइंड चांगलं असतं. तुमची फ्रिक्वेन्सी लव्हची फ्रिक्वेन्सी असते. ही फ्रिक्वेन्सी 700-800 मेगाहर्ट सारखी आहे समजा. ती तशी व्यवस्थित राहिली म्हणजे तुम्ही जर एकदम छान झोन मध्ये आहात, पॉझिटिव्ह विचार, कुणी काही म्हणू दे, मी शांत राहणार आहे, तेव्हा ती तुमची आध्यात्मिक नियम लागू होणार. नियम लागू कसे होतात? त्यावेळेस जर तुम्ही चांगला विचार केला, चांगलं, आणि नकारात्मक वापर केला तर मग अडचण, अपयश आणि दुविधा ह्या निर्माण होतात. आता आपण नेहमी प्रार्थना करतो आणि मध्येच कुणावर तरी चिडचिड चिडचिड केलं, काही झालं तर एक लक्षात ठेवायचं की आपल्याला समोरचा व्यक्ती हा एक काहीतरी शिकवायला येतो. तिथे आपल्याला शांत राहायचं आहे, कारण आपल्याच आतमधलं आहे जे तिथे बाहेर असतं. अहम ब्रह्मास्मी, जे माझ्यात आहे तेच मला समोर दिसणार आहे. कारण तुम्ही एक मॅग्नेट आहात. तुम्ही तेच अट्रॅक्ट करा आणि ते तुमच्या अंदर आहे. तुम्ही जर कुठेतरी कुठल्या तरी गोष्टीला फ्रस्ट्रेट झाला असाल तर तुम्हाला ती सिच्युएशन पुन्हा येईल, पुन्हा तेच येईल, पुन्हा तेच येईल. आणि जर तुम्ही खूप खुश आणि छान असला, आनंदी असला, प्रसन्न असला, सगळ्यांची तारीफ करत आहात, खूप मस्त, तुम्हाला म्हणजे ॲप्रिसिएशन करणे, खुश राहणे, मदत करणे, नेहमी सतत सकारात्मक बोलणे, सकारात्मक विचार करणे, तसेच सर्कमस्टन्सेस तुमच्या समोर 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 घडत येत राहणार. आणि निगेटिव्ह जर विचार केला तर तेच ते घडत राहील. जेव्हा तुम्ही चांगल्या गोष्टी वापराल तेव्हा तुम्हाला त्याच्यामधून तुम्ही जेव्हा पॉझिटिव्ह राहाल, तुमचं सबकॉन्शियस माइंड छान काम करेल तर काय होईल? तुम्हाला मार्गदर्शन मिळेल, तुमचं स्वातंत्र्य, मनशांती, कुठल्या ना कुणाच्याच कुठल्या गोष्टीचा तुमच्यावर प्रभाव पडणार नाही. ठीक आहे, जे आहे ते ओके आहे. ह्या फ्रिक्वेन्सीमध्ये तुम्हाला राहावं लागेल. तुमचे विचार सकारात्मक, सर्जनशील, प्रेमळ जर असेल तर तुम्हाला परफेक्ट आन्सर मिळणार आहे. तुमच्या अपयशावर जर तुम्हाला मात करायची असेल तर तुम्हाला एकच गोष्ट करायची आहे, तुमची कल्पना आणि विनंती ही तुमच्या सुप्त मनाने स्वीकारायला पाहिजे. तुम्ही काय कल्पना करत आहात, तुम्हाला माहित आहे की मला काय पाहिजे. परफेक्ट सगळ्या गोष्टी तुम्हाला क्लिअर आहेत? हो, क्लिअर आहेत. मग तुम्ही त्याची इमेज फॉर्म केली, तुमच्या सबकॉन्शियस माइंडने ती स्वीकारली, त्याच्यानंतर ती सबकॉन्शियस माइंडमध्ये गेली. मग त्या प्रकारचं तुम्हाला
स्वप्न बघावे लागतील, तुम्हाला इमॅजिनेशन करावं लागेल, अनुभव करावा लागेल, वास्तविक रूपामध्ये त्या गोष्टी झाल्या आहेत. थँक्यू, मला परफेक्ट हेल्थ मिळाले, थँक्यू, माझ्याकडे भरपूर पैसा आहे, थँक्यू, माझ्या ऑफिसमध्ये मला सगळे खूप छान ॲप्रिशिएट करतात, थँक्यू, माझ्या वर्क प्लेसमध्ये माझा मानसन्मान वाढत आहे, माझ्याकडे रोज 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 थोड्या थोड्या प्रमाणामध्ये पैसे येत आहे, माझी मुलं छान आहेत, माझ्या घरातलं वातावरण छान आहे, मी सगळीकडे आनंदही आनंद पसरवती आहे. हे असे सगळे कंटिन्युअस तुम्हाला असं अफर्म पण करावं लागेल. कुठली एखादी गोष्ट तुमच्या मनासारखी जर नाही झाली, तर तिथे तुम्हाला शांत राहायचं आहे. ही जेव्हा विनंती तुम्ही तुमचं ते वास्तव मग काय होईल ते अनुभवाल तुम्ही. मग तुमच्या सबकॉन्शियस माइंड मध्ये जेव्हा तुम्ही ते सगळं फील कराल, व्हिज्युअलाइज कराल, मला गाडी भेटली, मी गाडीमध्ये बसली, माझ्या गाडीचा कलर असा, आम्ही लॉंग ड्राईव्हला गेलो, खूप थंडी थंडी हवा, एसीची हवा, सगळं तुम्ही अनुभवलं. आणि तुमची विनंती, जेव्हा तुमचा येस मी सांगितलं युनिव्हर्सला माझं काम होणार, हा विश्वास, आत्मविश्वास ज्यापर्यंत पोहोचला त्या युनिव्हर्स पर्यंत, की मग तुमचं अंतर्मन काम करेल आणि तो तुमची इच्छा पूर्ण करेल. तुमच्या समोर तसे सरकमस्टन्सेस येतील, तुमच्या समोर एखादं मित्र मैत्रीण असेल की जिथे त्याच वेळेस त्याच गोष्टीबद्दल बोलणार, तुम्हाला तिथून काहीतरी क्लू सापडणार. या प्रकारे ते अंतर्मन काम करत असतं. तिथे लॉजिक आपलं लावायचं नाही. तुम्हाला एखादं घर घ्यायचं आहे, सपोज तुम्ही लिहिलं आणि तुमचं चालू आहे प्रार्थना करणं, पण कुठेतरी सपोज 1 महिना झाला अजून रिझल्ट नाही आला, मग तुम्ही नेक्स्ट मंथला असं करूया का आपण, ना हे करूया, इथनं लोन काढूया, तिथनं हे करूया, म्हणजे तसं पैसे भेटतील, झालं, संपली गोष्ट. किंवा एखादी गोष्ट अशी काही झाली जी तुमच्या मनाविरुद्ध आहे आणि तुम्ही तिथे फ्रस्ट्रेट झाला, भांडण वादविवाद असं काही झालं, की तुमचे जे काही तुम्ही आतापर्यंत कमावलं ते पूर्ण झिरोवर येणार. मग पुन्हा तुम्हाला नंबर वन पासून सुरुवात करावी लागेल. चला. जेव्हा तुम्ही तुमच्या अंतर्मनावर काहीतरी करण्यासाठी दबाव आणता, तेव्हा तुम्हाला त्यात यश येणार नाही. तुम्हाला हवे असलेले परिणाम साध्य होण्याऐवजी ते आवाक्याबाहेरच जात असल्याचे दिसेल. कारण तुमचे अंतर्मन मानसिक दबावाला प्रतिसाद देत नाही. ते तुमच्या आस्था, विश्वासाला किंवा सचेतन मनाने स्वीकारलेल्या गोष्टींनाच प्रतिसाद देते. तुम्ही तुम्हाला अपेक्षित परिणाम मिळण्यात अयशस्वी होण्याचे कारण हे देखील असू शकते की तुम्ही मानसिकरित्या पुढील विधाने करत आहात. परिस्थिती अधिकच बिकट होत आहे. माझी इच्छा कधीच पूर्ण होणार नाही. मला यातून बाहेर पडण्याचा मार्ग दिसत नाही. मला कोणतीही आशा वाटत नाही. मला काय करावे हे माहीत नाही. मी गोंधळलो आहे. जेव्हा तुम्ही असा विचार करता तेव्हा तुम्हाला तुमच्या सुप्त मनाकडून कोणताही प्रतिसाद किंवा सहकार्य मिळणार नाही. केवळ वेळ घालवण्याचे काम करणाऱ्या सैनिकाप्रमाणे तुम्ही ना पुढे सरकता ना मागे हटता. दुसऱ्या शब्दात तुम्हाला कुठेही काहीही मिळत नाही. हम्म. जेव्हा आपण लॉजिक लावतो ना, आपल्याला माहित आहे, आपल्याला जी सबकॉन्शियस माइंडची जी पॉवर आहे ती परमात्म्याशी जोडलेली पॉवर आहे, तिथे परमात्माचा फोर्स आहे. मी सांगितलंय तुम्हाला नेहमी एक आनंददायी ब्लेसिंग मॅन म्हणून राहायचं आहे, म्हणजे नेहमी लोकांना ब्लेसिंग फोर्स, शांत असं म्हणून राहायचं आहे. जेव्हा आपण शांत राहत नाही तेव्हा आपली सिम्पॅथेटिक नर्व ऍक्टिव्ह होते, जेव्हा चिडचिड असते तेव्हा. आणि सिम्पॅथेटिक नर्व ऍक्टिव्ह झाली की मग तेच चिंता, भय, चिडचिड, ह्या सगळ्या गोष्टी. आणि सतत तुम्ही जे हे कुठलं काही काम झालं नाही तर अरे खूपच परिस्थिती बिकट आहे, मला असं वाटत नाही की माझी इच्छा पूर्ण होईल, मी तर कितीदा लिहिलं, आज 1 वर्ष झालं मी लिहतच आहे लिहतच आहे, त्यातून तुम्हाला बाहेर पडण्याचा मार्ग दिसत नाही असं तुम्ही जर म्हटलं, किंवा आशा वाटत नाही की मला काम होईल, मी काय करू मला माहित नाही, मी गोंधळली आहे, मी सगळं करून बघितलं पण तरी काही फरक पडला नाही, हे जेव्हा तुम्ही विचार कराल तेव्हा तुमच्या सुप्त मनाकडून कोणताही तुम्हाला प्रतिसाद किंवा सहकार्य मिळणार नाही. फक्त ते वेळ घालवण्याचं काम असतं. आणि जेव्हा तुम्ही असं म्हणाल परिस्थिती खूप बिकट होत आहे, मग ओके, बिकट होत आहे का परिस्थिती, मग अजून बिकट द्या, ठीक आहे,
इच्छा पूर्ण होत नाही का? ठीक आहे, नाहीच होणार. म्हणजे जे आपण बोलतो तेच अबंडन्स म्हणजे मल्टिप्लाय होऊन आपल्याकडे येत असतं. अधिकाधिक अधिकाधिक असं असतं. सबकॉन्शियस माइंड हा परमात्म्याशी कनेक्टेड माइंड आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. विधान करताना व्यवस्थित विधान करायची आहे. तुम्ही स्वतःला नेहमी त्या फोर्स सोबत कनेक्ट ठेवायचं आहे. तुमचं लेवल ऑफ ट्रस्ट वाढवायचं आहे. तुम्हाला जे काय पाहिजे त्याच्यावर फोकस करायचं आहे. तुम्हाला कुठेही डिस्कस करायची नाही गोष्ट. जर तुमच्यासमोर एखादं चॅलेंज आलं तर चुपचाप यायचं घरात, बसायचं, बुक उघडायचं, पेन घ्यायचा, कंटिन्युअस अफर्मेशन ब्लेसिंग्स लिहायचं सुरुवात करायचं. घरात जे दिसतं त्याला थँक्यू थँक्यू थँक्यू. ऑफिसमध्ये जाताना येताना 5 मिनिट कुठेही भेटू दे, काही असू दे, कंटिन्युअस हेच आपली थेरपी आहे. इथे प्रेयर थेरपी सुरू करायची. ओनली प्रेयर थेरपी वर्क्स. काय सिच्युएशन आहे 100 लोकांसोबत डिस्कस करणे म्हणजेच त्याला अजून अजून वाढवणे. कोणी काहीही करणार नाही. ती तुम्हाला स्वतःला त्याच्यातून मार्ग जर शोधायचा असेल तर पेन वही घ्या, ग्रॅटिट्यूड लिहा, अफर्मेशन्स लिहा, बस. याच्यापेक्षा जास्त काही नाही होऊ शकत. आपले व्हायब्रेशन, आपले थॉट नेहमी हाय ठेवायचे. थँक्यू मध्ये खूप स्वतःला लेवल अप करायचं. पूर्ण फ्रिक्वेन्सी अशी मॅच झाली पाहिजे वरच्या फोर्स सोबत. काही असू दे, थँक्यू थँक्यू थँक्यू, बस असंच. आपलं लॉजिक माइंड कुठेच तिथे यूज करायचं नाही. हे होईल का, ते होईल का, ते नाही होईल का, असा विचार कुठेच करायचा नाही. आणि तेव्हाच मग ती काय होईल, जेव्हा तुम्ही चांगला विचार कराल तर सुप्त मन पण प्रतिसाद देईल, तुम्हाला सहकार्य मिळेल. पण जर तुम्ही निगेटिव्ह विचार केला, निगेटिव्ह थॉट प्रोसेस ठेवली किंवा कंटिन्युअस तुमचं कधी होणार नाही, कारण असं ते अफर्मेशन असतात. ते आपण जे बोलतो ना, जे विचार करतो तीच एक प्रेयर असते. मग हा वेळ घालवायचा नाही. आपल्या शब्दामध्ये पॉझिटिव्हिटी असली पाहिजे. शब्द हे तलवारीसारखे काम करतात. शब्दामध्ये खूप मोठी ताकद आहे. तुम्ही ऐकलं असेल कधी की अरे, लिहिलेलं तर म्हणजे बोललेलं तर माणूस विसरू शकतो, सॉरी, बोललेलं विसरू शकत नाही, मारलेलं विसरू शकतो पण बोललेलं विसरू शकत नाही. असं तुम्ही ऐकलंय ना? एखाद्याने एखादी चापट मारली तर तो घाव तरी मिटून जाईल, पण जो बोललेला घाव असतो तो राहतो ना. मग शब्दांमध्ये किती मोठी ताकद आहे. शब्द कसे वापरावे, स्वतःसाठी असो अथवा दुसऱ्यासाठी असो, ते नेहमी चांगलेच वापरावे. प्रेयर थेरपी इथे वापरायची. नेहमी प्रेयर करायची, चांगली विधानं करायची, परमेश्वरावर विश्वास ठेवायचा, त्या सुपर नॅचरल फोर्स सोबत आपल्याला कनेक्ट करायचं. आणि त्यावेळेस तुम्हाला तुमच्या समस्येवर योग्य ते उत्तर मिळणार आहे. नो डिस्कशन, नथिंग. ठीक आहे. जेव्हा तुम्ही एखाद्या प्रॉब्लेमला डिस्कस करता तेव्हा तुम्हाला युनिवर्स मोर 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 करतो. तुम्ही एखाद्या दुकानात समजा गेलात पॅन्ट आणायला किंवा एखादा ड्रेस आणायला, तर दुकानदार तुम्हाला पॅन्ट आणि ड्रेस तुम्हाला हवा आहे तो दाखवतो. मग तो काय म्हणतो, अजून मॅडम याच्यामध्ये अजून एक्स्ट्रा 4-5 पॅटर्न आहेत, दाखवू का, दाखवू का, दाखवू का? मग युनिव्हर्सला जर आपण म्हटलं हा प्रॉब्लेम आहे, अच्छा अजून दाखवू का, दाखवू का, दाखवू का, मग तो अजून दाखवेल, अजून दाखवेल, अजून दाखवेल. तेच ते अट्रॅक्ट होणार. जर तुम्ही युनिव्हर्सला म्हटलं वाव हे झालेलं आहे, अच्छा अजून दाखवू का, अजून दाखवू का, तो तेच तेच दाखवेल तुम्हाला. म्हणजे मग काय आपल्याला हवं आहे ते पाहायचं ना. कारण युनिव्हर्स मोर 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 ऑप्शन्स देतो आपल्याला. अच्छा तुम्हाला हे बहिणीसोबत तुमची चिडचिड झाली, तुम्हाला हे झालं, आता ठीक आहे दुसऱ्या भावासोबत देतो, ठीक आहे मग आता बहिणीसोबत देतो, मग आता सासूसोबत देतो. मग तो एक 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 मल्टिप्लाय करत जाईल तिथे. ही खूप म्हणजे गंभीर गोष्ट आहे, लक्षात ठेवा. जर तुम्ही कुठली गोष्ट मागितली, यू विल गेट मोर ऑप्शन्स ऑफ दॅट. जसं ॲमेझॉनमध्ये किंवा मेशोमध्ये किंवा कुठल्याही ऑनलाईन वेबसाईटवर जेव्हा तुम्ही खरेदीला जाता, तिथेही बघा मोर लाईक्स, सेम सिमिलर पॅटर्न, आपल्याला तो अजून याच्यामधले वेगवेगळे प्रकार खाली येतं ना असं लिहून. आणि वेगवेगळे प्रकार असतात ना. प्राजक्त तू बघितलं असेल ना ऑनलाईन आपण जेव्हा ऑर्डर करतो, हो मॅम, सिमिलर आयटम्स सिमिलर येतात. मोर प्रॉडक्ट, येस सर, ते युनिवर्स करतं. मग मला काय मोर पाहिजे, आय वॉन्ट हॅपीनेस.
मग मी हॅपीनेस मध्येच राहणार. मग मी याच्यात खुश झाली ना, मग युनिव्हर्स म्हणेल ओके याच्यात खुश झाली, मग आता हिला अजून खुश व्हायचं एक कारण देतो, मला अजून हिला खुश व्हायचं एक कारण देतो, अजून हिला आनंदी व्हायचं एक कारण देतो. हिचे व्हायब्रेशन तर नेहमीच हाय असतात. अजून देतो, अजून देतो, अजून देतो. मग तो आणखी 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 देत राहील आपल्याला. सेम सेम ऑप्शन्स. ओके. सो दिस इज द वन ऑफ द बेस्ट थिंग जी मी शिकली ती तुम्हाला सांगते आहे. की आज कळतं मला की आपण विचार करू नये, ते हे करू नये, आपण सगळं ऐकलंय. पण आता आपल्याला खरं कारण कळलेलं आहे की का ते मल्टिप्लाय होतं. कारण फ्रिक्वेन्सी ती असते, आणि जी फ्रिक्वेन्सी आहे तिथे तथास्तु, अजून 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 हे युनिव्हर्स आपल्याला देत असतं जे आपल्याला पाहिजे ते. मग आपली फ्रिक्वेन्सी कशी जुळवायची, आपण कसं विचार करायचं हे आता सगळं माहीत आहे, आणि त्याप्रमाणे काम करायचं. कुठे डिस्कशन करायचं नाही, आपला प्रॉब्लेम पेन आणि वही घेऊन लिहत बसायचं. चला. समजा तुम्ही टॅक्सीमध्ये बसलात आणि ड्रायव्हरला अर्धा डझन वेगवेगळ्या ठिकाणी जायचे आहे असे सांगितले, तर तो गोंधळून जाईल. कदाचित तो तुम्हाला कुठेही नेण्यास नकार देईल. जरी त्याने तुमच्या सूचनांचे पालन करण्याचा प्रयत्न केला, तरीही तो कदाचित तसे करू शकणार नाही. आपण कोठे पोहोचाल हे कोणालाच माहीत नाही. जेव्हा तुम्ही तुमच्या अंतर्मनाच्या अफाट शक्तींसह कार्य करता, तेव्हा असे घडते. तुमच्या मनात स्पष्ट कल्पना असली पाहिजे. कोणताही आजार किंवा त्रासदायक समस्येवर ठाम, निश्चित निर्णयावर येणे हा एक मार्ग आहे, उपाय आहे. फक्त तुमच्या अंतर्मनामधील असीम बुद्धिमत्तेलाच उत्तर माहीत असते. जेव्हा तुम्ही तुमच्या सचेतन मनाने या स्पष्ट निष्कर्षापर्यंत पोहोचता, तेव्हा तुमचे अंतर्मन निर्णय घेते आणि तुम्हाला हवा असलेला परिणाम मिळतो. सपोज आता तुम्ही मॅप लावला किंवा नाही लावला, कारमध्ये बसलात, आणि तुम्ही ड्रायव्हरला सांगितलं चला इकडे घ्या, असं सरळ सरळ जाऊया आपण. मग तुम्ही सरळ गेले, मग तुम्हाला नाही नाही सरळ नाही, आता लेफ्ट जायचं. मग लेफ्ट नाही, आता राईट जा. राईट नाही, ओके ओके तुम्ही आता त्या साईडने वळवा. असं जेव्हा तुम्ही एखाद्या ड्रायव्हरला केलं, तर तो म्हणेल बाबा तू गाडीतून उतर आणि पायी पायी जा. कारण तुम्हालाच माहित नाही की तुम्हाला जायचं कुठे आहे. तुम्ही स्वतःच कन्फ्युज आहात. मग तो तुम्हाला देणार काय? सो जरी सूचनांचे पालन करण्याचा प्रयत्न केला, तर तो करू शकणार नाही ना. कुठे पोहोचायचं हे त्यालाही, तुम्हालाच माहित नाही तर त्याला कसं माहित राहणार आहे. तुमच्या अंतर्मनाची शक्ती अफाट आहे. त्या शक्तीवर काम करा. त्या शक्तीसोबत जुळायचं आहे. आणि जेव्हा तुम्ही ह्या शक्तीसोबत जुळता आणि शक्तीसोबत राहून जेव्हा तुम्ही काम करता, तुमच्या मनातली कल्पना स्पष्ट आहे, तुम्हाला काय हवं ते क्लिअर आहे, किती पाहिजे ते क्लिअर आहे, तेव्हा कुठला आजार असो किंवा काही त्रासदायक समस्या असो, त्याच्यावर तुम्हाला माहिती आहे ठाम निश्चित निर्णय काय घ्यायचा आहे. मला मला प्रेयर थेरपी वापरायची आहे, मला व्हिज्युअलायझेशन करायचं आहे, मला रोज लिहायचं आहे, अफर्म करायचं आहे, माझं फ्रिक्वेन्सी हाय ठेवायची आहे. आणि माझ्या अंतर्मनाच्या बुद्धीलाच ते उत्तर माहित आहे की मला याच्यातून काय मार्ग द्यायचा आहे त्याला. माझ्या समस्येवरचा तोडगा फक्त आणि फक्त माझ्या अंतर्मनाला माहित आहे. त्यांनी मला घडवलं आहे. त्यांनी माझ्यामध्ये ती फोर्स आहे की मी स्वतःला दुरुस्त करू शकते. तो एका सेकंदामध्ये अख्खं जग फिरून येऊन जातं तुमच्या समस्येवरचा तोडगा काढायसाठी. तो परफेक्ट तुम्हाला तोडगा देईल, तुम्हाला निष्कर्षापर्यंत पोहोचवेल. तुमचं अंतर्मन निर्णय घेईल आणि तुम्हाला हवा असलेला तसाच परिणाम देईल. सो फर्स्ट आपणच क्लिअर असलं पाहिजे, आपलाच व्यवस्थित असलं पाहिजे की मला काय पाहिजे. मला काय पाहिजे हे जर मला माहित आहे, तर मी त्यापर्यंत पोहोचेल. सतत चिंता, भय, भीती म्हणजे मग ते मेंदू काम करत नसतो, तिथे गोंधळच असतो, तिथे कुठलंच उत्तर मिळणार नाही. तिथे अजून भय, चिंता अट्रॅक्ट होईल. तुम्ही जर ब्लेम केलं एखाद्याला की अरे त्याच्यामुळं मला खूप फ्रस्ट्रेट होत आहे, मला त्याचा
त्याच्यामुळं नाही फ्रस्ट्रेट होतात तुम्ही. तुम्ही ऑलरेडी कुठल्या एका गोष्टीबद्दल आधीच फ्रस्ट्रेट झाला होतात, तेच तुम्हाला पुन्हा दिलं. मोर ऑप्शन. कळलंय? मॅजिक बुक मध्ये एक होता हा असाच. तुम्ही जर आज एखाद्याच्या शेजाऱ्याच्या कुत्र्याला जर कंप्लेंट केली की बाबा हा कुत्रा बडा त्रास देतो, खूप भुंकतो, नेक्स्ट टाइम तुमच्याच बद्दल कुठेतरी कोणी अजून कंप्लेंट करेल, मग अजून कंप्लेंट, मग अजून कंप्लेंट, ती कंटिन्यू सुरू राहील. सो आपल्या बुद्धीचा वापर करा, सुप्त मनाशी जुळायचे आहे आणि योग्य परिणाम आपल्या आयुष्यामध्ये मिळवायचे. सोपा मार्ग हा सर्वोत्तम असतो. एका घरमालकाने एकदा अ, घर शेकोटीचा बॉयलर हर दुरुस्त शेकोटीचा बॉयलर. घर शेकोटीचा बॉयलर दुरुस्त करण्यासाठी एका मेकॅनिकलला बोलवले. तो लगेच आला. त्याने अर्ध्या तासात बॉयलर दुरुस्त करण्याचे काम केले आणि $200 बिल मालकाला दिले. काय? बिल पाहून मालक रागाने ओरडला. तुला या कामाला फार वेळ लागला नाही. तू काय केले आहेस? तू फक्त एक छोटासा भाग बदलला आहेस. या छोट्या भागासाठी $200 मागण्याची हिंमत तुला कशी झाली? $5 लागणार नाही. मेकॅनिक म्हणाला, मी नादुरुस्त बोलसाठी 5 सेंट आणि काय चूक आहे हे जाणून घेण्यासाठी $190 आणि 95 सेंट्स आकारले. त्याचप्रमाणे तुमचे अंतर्मन हे सर्वोत्कृष्ट मेकॅनिक आहे. ते सर्वज्ञानी आहे. तुमच्या शरीराचा कोणताही भाग बरा करण्याचे मार्ग आणि पद्धती त्याला माहीत आहे. त्याला चांगल्या आरोग्याचा आदेश द्या. ते चांगले आरोग्य निर्माण करेल. परंतु हे काम सहजतेने आरामात करणे महत्त्वाचे आहे. हम्म. पुढचं वाचू. हम्म. विस्तृत तपशील आणि साधनांचा विचार करून निराश होण्याची गरज नाही. अंतिम परिणाम काय असेल हे फक्त जाणून घ्या. तुमच्या समस्येचे आनंदी तुमच्या समस्येचे आनंदी समाधान शोधा. मग ते आरोग्य, पैसा किंवा सार्वजनिक वर्तनाशी संबंधित असो. गंभीर आजारातून बरे होत असताना तुम्हाला कसे वाटेल हे लक्षात ठेवा. हे कधीही विसरू नका की तुमची भावना ही अंतर्मनाच्या कामगिरीचे मोजमाप आहे. नवीन कल्पना भविष्यात घडणारी घटना म्हणून नव्हे, तर ती आत्ताच प्रत्यक्षात घडत असल्याप्रमाणे तुम्हाला मनापासून वाटली पाहिजे. येस. एका घरमालकाने बॉयलर दुरुस्त करण्यासाठी मेकॅनिकला बोलावलं. त्यांनी बॉयलर दुरुस्त केला. त्यांनी बिल सांगितलं की एवढं एवढं होणार आहे. मग घरमालक म्हणाला, अरे बाबा एवढे कसे पैसे? मग त्यांनी त्याला सगळं समजून सांगितलं की याच्यासाठी एवढे पैसे, त्या दुसऱ्या कामासाठी तेवढे पैसे, विजिटर फी तेवढं, हे सगळं एक्झॅक्ट त्याला हिशोब दिला. तसंच अंतर्मन हे सर्वोत्कृष्ट आपलं मेकॅनिक आहे. तो सर्वज्ञानी आहे. त्यांनी सगळे पार्ट बनवले आहे. त्याला माहित आहे किडनी, लंग्स, पॅनक्रियाज, हार्ट, सगळं प्रत्येक शरीराचा भाग बरं करण्याची मार्ग आणि पद्धत ही त्याला माहित आहे. तुम्हाला फक्त काय करायचंय? आदेश द्यायचा आहे. तो तुमचं चांगलं आरोग्य निर्माण करेल. सहजतेने आरामात करणे हे महत्वाचे आहे. तिथे चिडचिड, फ्रस्ट्रेशन नको. तुम्हाला व्यवस्थित तपशील साधनाचा विचार करायचा आहे. निराश व्हायचं नाही. मला एंड ऑफ द रिझल्ट काय पाहिजे त्याच्यावर फोकस करायचं. समस्या असेल तर त्याचा आनंदी परिणाम शोधायचा आहे. आनंद, समाधान हे शोधायचं आहे. पैसा हवा आहे. मग पैसा आल्यावर काय? मी कुठे जाणार आहे? मी मॉलला जाणार, ब्रँडेड कपडे घेणार, परफ्यूम घेणार, चपला घेणार, पार्टी करणार, गिफ्ट्स देणार. मला घर हवं आहे, बस मला घर मिळालंय, मी मोठी पूजा केली आहे, माझ्याकडे सगळे लोक आले, मी खूप एन्जॉय करते, घरातला बेडरूम असा आहे, सोफा असा आहे, डायनिंग हॉल असा आहे, किचन असं आहे. एंड रिझल्ट सगळं. एखादा आजाराबद्दल असेल तर मी छान चालती आहे, पार्टी एन्जॉय करते आहे, ट्रॅव्हल करते आहे. एंड रिझल्ट, फक्त एंड रिझल्टवर लक्ष द्यायचं.
आता जी वर्तमान परिस्थिती आहे त्याच्याशी कुठेच काही ते जोडायचं नाही. एंड रिझल्टवर लक्ष द्या, तुमच्या भावना केंद्रित करायच्या. तुमचं भविष्यामध्ये कसं हवं आहे ते बघायचं, ते प्रत्यक्षात अनुभवायचं आणि सकारात्मक विचार ठेवायचे. तुम्हाला बरे वाटत आहे हे लक्षात ठेवायचं. तुमची जी भावना आहे, तुमची जी फ्रिक्वेन्सी आहे, तीच अंतर्मनाच्या कामगिरीचं मोजमाप आहे. अंडरलाईन दिस लाईन. तुमची भावना ही अंतर्मनाच्या कामगिरीचे मोजमाप आहे. तुमची फ्रिक्वेन्सी तिथे काम करत असते. तुमची फ्रिक्वेन्सी जुळली नाही, तुम्ही जर तिथे चिंता, भय, डाऊट, अविश्वास आणि मी तुम्हाला जर तुम्ही काही व्हिज्युअलाइजच नाही करू शकलात आणि तुमचा विश्वासच नाही की हो मी बरीच होणार आहे आणि भविष्यात काय घडणार हे तुम्ही जर अनुभवच नाही केला, तर मग शक्य नाही. पण नवीन कल्पना तुम्हाला भविष्यातली घटना म्हणून नव्हे तर ती आत्ताच पूर्ण झाली आहे, पुढे होईलच. पण त्याच्या आधी तुम्हाला ती आज जगायची आहे. एक्झॅक्ट तसंच होत आहे माझ्यासोबत. ते पूर्ण तुम्हाला, तुम्ही जेव्हा जगाल तुमची फ्रिक्वेन्सी तशी तशी काम करेल, तशी वाढेल, तुमच्यामध्ये ते व्हायब्रेशन उत्पन्न होणार आणि ते व्हायब्रेशन उत्पन्न झाले की ती गोष्ट ॲज अ मॅग्नेट फोर्स सारखी कॅच करेल आणि मग ती प्रत्यक्षात घडेल. कळलंय? हो. अंडरस्टूड? येस मॅम. येस. एंड रिझल्टसाठी आपल्याला प्रत्यक्ष आत्ताच घडलं आहे हे अनुभव करायचा आहे, म्हणजेच तुम्हाला ती गोष्ट तशीच हातात मिळेल. 23 झाल्या ना? किती आहे? हम्म. बघ वाच पुढे बघ थोडं. इच्छाशक्ती नाही तर कल्पना शक्तीचा वापर करा. अंतर्मनाच्या शक्तींची मदत घेणे हे अडथळ्याशी लढण्यासारखे नाही. खूप मेहनत केल्याने चांगले परिणाम मिळत नाही. कोणतीही इच्छाशक्ती वापरू नका. त्याऐवजी त्याऐवजी त्याचे परिणाम आणि स्वातंत्र्याचे मूर्तिचित्र पहा. तुम्हाला तुमची बुद्धी मार्गात येण्याचा प्रयत्न करताना दिसेल, परंतु एक साधा लहान मुलासारखा चमत्कार घडवणारा विश्वास टिकवून ठेवा. हे चित्र पहा की तुम्हाला कोणताही आजार किंवा समस्या नाही. तुम्हाला हवे असलेल्या परिस्थितीचे भावनिक समाधानाची कल्पना करा. या प्रक्रियेत सर्व गुंतागुंत दूर करा. सोपा मार्ग सर्वोत्तम आहे. हम्म इच्छाशक्ती नाही तर कल्पना शक्तींचा व्हिज्युअलायझेशन, अनुभवायचं आहे ते सगळं. अंतर्मनाची शक्तीची मदत घेणे हे अडथळ्याशी लढण्यासारखे नाही आहे. इथे बॅटल नाही होणार आहे, इथे स्मूथ गोईंग सगळं काम होणार, तुम्हाला चांगलेच परिणाम मिळेल. इच्छाशक्ती इथे वापरायची नाही, तुमची इमॅजिनेशन पॉवर वापरा. तुम्ही तसं चित्र बघा. इथे तुमची बुद्धी लावू नका, लॉजिक माइंड इथे कुठेच लावायचं नाही. साधा लहान बाळ कसं निरागस असतं, तसं निरागस लहान बाळ व्हायचं आहे. लहान बाळाला जसं सगळ्या गोष्टी चमत्कार वाटतात ना, मग आपल्याला तसंच विश्वास ठेवायचा आहे. तो चमत्कारच होईल, ते चित्र पाहायचं आहे. कुठला आजार असो, कुठली समस्या असो, नोकरीची असो, कुठलीही असू दे, क्लायंट्स बद्दल असो, तुम्हाला कल्पना करायची आहे. त्याच्यामध्ये गुंतागुंत टाकायची नाही आहे. फ्रिक्वेन्सी नेहमी हाय असली पाहिजे. आज तुम्ही लिहत आहात, फ्रिक्वेन्सी आज खूप हाय आहे, पण मग डॉक्टर युनिव्हर्स मग एक सिच्युएशन देईल तुम्हाला टेस्ट करायसाठी. चला याच्यासोबत आता एक टेस्ट करूया, आणि तिथे तुमची व्हायब्रेशन जर तुम्ही खाली केली तर मग पुन्हा झिरोवर यावं लागेल. म्हणून नेहमी फ्रिक्वेन्सी हाय. कोणी येत आहे, काही बोलत आहे, ओके, ठीक आहे. नेहमी एक लक्षात ठेवा, समोरच्याची आर्ग्युमेंट करायची नाही. आपली स्वप्न आपल्याला खूप प्रिय असली पाहिजे. काय समोरचा म्हणतो आहे किंवा मला माझ्या मनासारखं काय होत नाही, तिथे ब्लेसिंग्स द्या, फक्त ब्लेसिंग्स द्या.
सतत तुमच्यासोबत कोणी वाईट वागो, काही हो की काही, फक्त ब्लेसिंग द्यायची. तिथे आपलं कुठलंच मत द्यायचं नाही, कोणाला दुरुस्त करायचं नाही, कोण योग्य कोण अयोग्य काहीही नाही. सगळे आपापल्या जागी आपापल्या परीने योग्य असतात. ते त्यांचे निर्णय व्यवस्थित घेतात. कोणी चुकीचं नाही आहे, कोणी बरोबर नाही आहे. ही गोष्ट मला जी हवी होती ना ती मला भेटली, आणि मी स्वतः सांगते आता, हे जेव्हा आपण स्वीकार करतो ना, आपण आतूनच खूप शांत होतो. कारण तिथे आपल्या मनामध्ये कुठलंच किंतु परंतु चिंता काहीच राहत नाही. ठीक आहे बाबा, तुझं तू तू बरोबर, ओके, ठीक, थँक्यू. कोणी चार चुगल्या करत असेल तर त्याच्यात जाऊन अजून तिखट मीठ टाकायचं नाही. त्यांना म्हणायचं की याच्यापेक्षा दुसरा एखादा सब्जेक्ट काढायचा का आपण, चला दुसऱ्या विषयावर गप्पा गोष्टी करूया, असं करायचं. एखादा तुमचा बॉस जर ठीक नाही आहे आणि त्याच्या निगेटिव्हिटी बद्दल जर तिकडे ऑफिसमध्ये दुसरे दोन कलिग्स बोलत आहे, तुम्ही तिथे जाल आणि तिथे अरे हो हो असंच आहे यार, नाही. त्यांना तुम्हाला एक तर तिथे जायची गरज नाही, नाहीतर मग तुम्ही, जर तुमच्या जवळ आलीच ही गोष्ट, तर ओके, हे सोडून बोलूया आपण, ठीक आहे. कारण सगळ्या परिस्थितीच्या आपल्या आयुष्यात घडतात त्या आपणच अट्रॅक्ट करतो. तिथे दुसरं कोणीही अट्रॅक्ट करत नाही. जे तुमच्या आत आहे तेच तुमच्या बाहेर आहे. तुमच्याच आतमधलं रिफ्लेक्शन तुम्हाला समोर मिळत असतं. युनिवर्स तुम्हाला तुमच्यासारखं सगळ्या गोष्टी हॅव मोर करत असतं. मग मला मोर काय पाहिजे? आय वॉन्ट मोर हॅपीनेस, आय वॉन्ट मोर फ्रेंड, आय वॉन्ट अप्रिसिएशन, आय वॉन्ट सक्सेस, आय वॉन्ट हेल्थ. व्हॉट आय वॉन्ट, आय एम गोइंग टू थिंकिंग दॅट ओनली. आम्हाला त्याच फ्रिक्वेन्सी आणि झोनमध्ये राहायचं आहे. सो उद्या बघूया आपण शिस्तबद्ध कल्पनाशक्ती कशी कार्य करते. आणि मग 9वा लेसन माझा सगळ्यात आवडता, तो म्हणजे मनीचा. सो आपण आज इथे स्टॉप करूया. समजलाय आजचं लेसन. आणि अजून एक माझी कडकडून तुम्हा सगळ्यांना एक विनंती आहे. लेसन एक्सप्लेन झाल्यानंतर तुम्हाला काय समजलं, तुम्हाला कुठला पॉइंट ट्रिगर पॉइंट वाटला, तुम्हाला खरंच जे आजपर्यंत तुम्ही रोज शिकत आलायत, रोज तुम्हाला माहित आहे, मॅजिक बुक मध्ये बघितलंय, सगळं आहे, पण आज कळलंय की कशी अंमलबजावणी करायची. जसे माझे असतात तसे ट्रिगर पॉइंट जेव्हा मी माझ्या मेंटरकडून शिकते आणि मला असं वाटतं अरे हे तर मला खूप दिवसापासून मी ऐकते, एक दीड वर्ष 2 वर्षापासून कंटिन्युअस हेच ऐकत आले, पण कुठेतरी मला तर ट्विस्टिंग कसं तरी कळलेलं आहे आणि माझ्यामध्ये एकदम क्लिक झालंय की येस, मी कुठे चुकते आणि मला आता कुठे दुरुस्त व्हायचंय. असे जर तुमचे काहीतरी थॉट्स मोमेंट असतील तर प्लीज ग्रुपवर शेअर करा. तो ग्रुपवर पण कळेल की आपल्या बुकमध्ये काय चालू आहे. तुम्ही किती ऍक्टिव्ह पार्टिसिपेशन कराल, जेवढं जास्त तुम्ही कराल तेवढं जास्तीत जास्त अजून आपल्याकडे त्याच गोष्टी आपल्याला आकर्षित होतील. आपल्याला अजून अजून पुष्कळ गोष्टी समजेल आणि तसे तसे परिणाम आपल्याला पाहायला मिळतील. सो मी खरंच कळकळून विनंती करते की तुम्ही क्लास झाल्यानंतर ऍटलिस्ट एकच पॉइंट किंवा एकच वर्ड असा टाका की हो आजचा लेसन छान होता, मला समजला, आजच्या लेसन मधलं ही मी घेतलं. तर त्यांनी ग्रुपवर असलेल्या लोकांना सुद्धा एक मोटिवेशन मिळेल, त्यांनाही कळेल. सो थँक्यू सो मच मला ऐकून घेतल्याबद्दल. धन्यवाद. थँक्यू. या थँक्यू. 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 थँक्यू कोणाला काही मॅम. बोलायचं? 1 मिनिट आहे. नाही, सगळ्यांना सगळं समजलंय ना व्यवस्थित? हो, आजच्या ह्याच्यात तर तेच समजलं की आपण चिडायचं नाही. आपली फ्रिक्वेन्सी हायस्ट ठेवायची, शांत आपली राहायचं. शांत राहायचं. आपण कसं म्हणजे कोणी सहसा काय होतं की आपण हाच विचार करतो, अरे यार, म्हणजे माझं होतं हा, तू इतका चुकीचा आहे सगळ्यांचंच आहे. सांगायचा, मग हो, का नाही मी याला सांगू? पण काहीच गरज नाहीये तो वरचा बसलेला आहे सांगायसाठी. दुसरा कसा वागतो असंच वाटतं आपल्याला, असं का हम्म. वागतो, हम्म. त्याला काही सांगावं किंवा असं करावं. हा हा हा. असं वाग तसं वाग. हम्म. पण ते नाही आपण सांगायचं. शहाणे आपण शहाणे आणि दुसरं काही. तर नाही, आपण शांत राहायचं असं ते करतो. कारण थँक्यू ते जरुरी नाही सांगितलं. ना की तुम्ही सांगितलं समोरचा, म्हणजे आपण आपली फ्रिक्वेन्सी का डिस्टर्ब करायची ना. तुम्ही तुमचा जो इतका मोठा औरा तयार केलाय, तुमचं जे इतकं मोठं वलय तयार झालंय पॉझिटिव्हिटीचं, इतकं तुमचा
फ्रिक्वेन्सी तुम्ही त्याला असं ब्रेक कसं करायचं, नाही करायचं. कारण एक कंप्लेंट पुन्हा आपल्याला मॅजिक बुक मध्ये सांगितलंय ना, 10 ब्लेसिंग लिहा. मग आपण जे ऑरा तयार केला, आपण आता इथे आहोत, आपण एक कंप्लेंट केल्याबरोबर इथे येणार, मग पुन्हा सुरुवात करून पुन्हा वर जाऊ, असं होईल ते. ते सारखं सारखं वर जावं, खाली वर हम्म खाली वर, हम्म खाली वर. हम्म सो बेटर आहे. तेच होतंय शांत. आता सध्या तर. येस, थँक्यू सो ओके, मच. थँक्यू. येस, 31 झाले. धन्यवाद धन्यवाद. अजून कोणाला काही बोलायचं का? ज्योष्ना मॅम, मॅम प्राजक्ता, हा? मला बोलायचं हम्म ऍक्च्युली थोडस ना काल ऑफिसमध्ये कामाला घेऊन थोडस म्हणजे कलिग बरोबर थोडं झालं. तर तेव्हापासून मी थोडी ना विरुद्ध लाईन आली. आता तुम्ही मला सांगितलं ना, मला हम्म खूप बरं वाटलं. मी पुन्हा म्हणजे तुम्ही बोलात ना कोणाचं हे नाही करायचं, गप्पा बसायचं, ऐकायचं नाही वगैरे. तर मग मी आता असं विचार केला, ठीक आहे आता मी विरोध लाईन गेले ना तुमच्या आणि मी मोटिवेट झाले. हा, नाही तुम्ही असं. अजून आता काय करा, काल जे तुमचं जे काही झालं आहे, तुम्ही त्या व्यक्तीला ब्लेसिंग्स द्या. हो. बस, बाकी काहीच करायचं नाही. ब्लेसिंग्स द्यायचं. आणि आपण नेहमी चालेल. म्हणतो ना, मी सकारात्मक लोकांनाच आकर्षित करते. तसेच हो. लोक तुमच्या आयुष्यामध्ये येतील. आणि जे झालंय त्याला ब्लेस करा आणि ऍक्सेप्ट करायचं मिस्टेक जी आहे हो. ना. रिझन हो. आपणच असतो. ठीक आहे. बरं. हो. हम्म ग्रॅटिट्यूड चालेल. पण द्यायचं ना त्यांच्यासाठी. ग्रॅटिट्यूड द्यायची. हो. चलो, हो. थँक्यू सो चांगलं काही मच. बघायचं. थँक्यू. या, थँक्यू. एंड करूया मीटिंग.